नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन। प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र उमानगरी पत्रकार भवन जवळ इथं सोमवारी सकाळी शिवध्वजारोहण, शिवलिंग महापूजा, दीप प्रज्वलन सोहळा पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कुमार करजगी, संस्थेच्या प्रमुख सोमप्रभा दीदी, सुदीक्षा दीदी आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विविध मान्यवरांचा गौरव झाला, पत्रकारांचाही सन्मान झाला। बरोबर सत्यदर्शनचे रवींद्रभाई आणि नदाब सर जे पत्रकार उपस्थित आहेत यांचे शुभ हस्ते शिवराज मजगे, रवींद्र जोगीपेटकर, सोमशेखर सोलापूर, बाळू परबत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी कुमार करजगी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सोमप्रभाईंनी सांगितले की तुम माउंट आबू आ जाओ। योगा 5-6 दिवसात आम्ही माउंट आबूला गेलो बहिणी घेऊन आणि चमत्कार सांगतो तुम्हाला। आज बहिणीच्या साक्षीनं मी पहिले वेळा ब्रह्मकुमार गेलो। गेल्यानंतर ज्या ब्रह्मकुमारच्या मेन बहिणीची दादी प्रकाशमणी म्हणजे ब्रह्मकुमार मेन सांगितलं। काय झालं मला माहित नाही। बहिणीचे साक्षीदार मी सांगतो, साक्षीदार हे मला चालले होते आणि मुनी बहीण जेव्हा त्यांना 25,000 लोक बाहेर थांबले होते। कार्यक्रम होता, त्या जागेनं मला पाहिलं, थांबवले, माझ्यापाशी आले, मला बसवलं, मला सोन्याचा बॅच लावला आणि माझ्या आशीर्वाद दिला। खरं सांगतो तर माझ्या मुलाचं मला काय आवडलं कोणाला माहित नाही, पण या सोलापूरला सेंटर व्हावं मला त्यांनी ब्रह्मकुमारने कधी मागणी केली नाही, काही संबंध नव्हता। पण चमत्कार सांगतो, येताना मूर्तीच्या बाहेर ज्याने बसलो, मला एक बाबाची भेट दिली फोटो आणि मी तू लागलो। वाटत येताना अशा काय ठिकाणी माझी गाडी फार 120 स्पीड चालली होती, पुढे गाडी आली धडक होणार, मी सगळं बाबा म्हणून माझी गाडी खालून अक्षरशः थांबलेले। मी आजच्या एक शब्द जायला खोटं बोलत नाही, म्हणजे माझी मी गेले बाबांनी मला परत वाचवलं काय तर मृत्यूंजय मला बाबापाशी ज्या व्यक्ती नाव होतं मृत्यूंजय, ते व्यक्ती मला पहिले भेटून सेंटर मध्ये मला बाबाचा फोटो दिला। तेव्हा माझ्या मनात म्हणलं की बाबा सोलापूरला हे सेंटर व्हावं। शक्य दाखवलं, मी गेलेलं डोळ्यात बघतोय, माझा ड्रायव्हर घाबरला, पण माझी गाडी सरळ आहे आणि पोलिसाची व्हॅन होती, त्या पोलिसाच्या व्हॅन मध्ये शाळेचे मुलं होते, शाळेचे मी घाबरलो आणि चमत्कार झालं वाटलं। म्हणलं सोलापूरच्या शहराचा एकेकाळी वैभवशास्त्र सोलापूर एक अधोगती चाललेलं आहे, मनात आलं मला। कारण त्या ज्या जुनी मिलच्या जागेतून सोलापूर जगाच्या तिथे मेन्शन होतं, ही जागा म्हणजे माझी नाही, जुनी मिलची जागा आहे आणि मी काम करत गेलो। मला त्यावेळेचे 3 संपादक पत्रावर मदत केली, माझ्या संकट होते। कोण संपादक पहिले 3 पेपर होते, आज पत्रावर तुम्हाला सांगतो, संचालक, केसरी आणि तरुण भारत हे फक्त 3 पेपर होते आणि 3ही पेपरचे संपादक हे माझ्या ट्रस्ट होते। त्या सर्वांच्या कृपेने हे जागेचं काम झालेलं आहे। कुमार करजगीला जुनीमिलच्या एका कामगाराला मुलगा चाळीत राहत होतो, 10 वर्षाची पोलिस नव्हती। आज जे सर्व झाले 1000 लोकांना घर द्यायची ताकद दिली क्षेत्रामध्ये आणि बाबा कृपेनं मी एवढं सांगू इच्छितो, मी आल्यानंतर मला यांनी कोण बंबावून काय मागितलं नाही, काय नाही, मी स्वतःहून येतं सेंटर शाळा काय होतं ना, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणून सोलापूरला यांचं मी पाहिलं, ती शाळा सुरू होत्या, मी जागा दिली। प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्रात शिवध्वजारोहण सत्कार सोहळा झाला। ध्वजारोहण कुमार करजगी यांच्या हस्ते झाला। संस्थेच्या प्रमुख सोमप्रभा दीदी यांनी ध्वजारोहणाचं संदेश वाचन केले, प्रतिज्ञा करण्यात आली। परिवर्तन हेतु प्रतिज्ञा करेंगे। आज मैं शिव बाबा की प्रिय संतान प्रतिज्ञा करता हूँ मना करती हूँ 89वीं
अच्छा. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ध्वज फडकताच शिवबाबाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीनं करण्यात आले. 3 दिवस त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मंगळवारी विजापूर रोड इंचगिरी मठात नागेश्वर ज्योतिर्लिंग देखावा, सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या 68 शिवलिंगांची प्रतिकृती, 12 ज्योतिर्लिंग प्रतिकृती, 5 फूट उंच शिवलिंग व नंदी साकारण्यात आले. महाशिवरात्री निमित्त 10 मिनिटांचं शॉर्ट फिल्म पाहता येईल. आध्यात्मिक पुस्तक, साहित्य विभाग, आरोग्य निदान कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या वतीनं महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत हा सोहळा भाविकांसाठी खुला आहे. महाशिवरात्र महोत्सवाची सांगता सम्राट चौक येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय केंद्रात होणार आहे. दर्शन महाप्रसादाची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय.